आपण वांग्याचं लोणचं करणार आहोत आज. हे आता वांगे आपण चिरून घेऊन पाण्यामध्ये टाकून कोरडे करून एका पातेल्यामध्ये घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आंबटपणा करता लिंबू टाकायचं आहे. आता हे मोहरी, हे मीठ, हे तिखट, हे हळद आणि हे तेल, हे धनेपूड, हे जिरेपूड. आता हे तेल आपण थंड झाल्यावर याच्यात मेथ्या टाकून याच्यामध्ये टाकून द्यायचे. रुचकर सुंदर छान लोणचं बनतं. आवडलं तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा. मी पद्माकरराव देशपांडे. टाकत काही करते. आता या भाज्यामध्ये आपण लिंबू टाकत. चवीपुरतं मीठ. मीठ थोडं जास्त राहिलं तरी काही हरकत नाही. लोणचं छान होतं. जिरे थोडी आता हे सगळं एकत्रित कालवायचं. आणि हे जे तेल आपण गरम करून ठेवलेलं आहे मेथी टाकून, हे तेल थंड झाल्यावर टाकायचं लोणचं. एकदम चविष्ट उत्तम नवीन पद्धतीचं वांग्याचं लोणचं.